शुक्राचार्यांची कथा ऐकली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ही कथा शक्तीची नाही तर अपमानाची आहे. लहानपणापासून अत्यंत हुशार, तेजस्वी, तपस्वी, गुरूंच्या आश्रमात राहून शिक्षण घेतलेला, मात्र मनात एक सल बाळगलेला असा शुक्राचार्य. आपल्याकडे दुर्लक्ष होतंय. बृहस्पतींना जास्त महत्त्व दिलं जातंय. ही ती सल. जेव्हा देवतांचे गुरु होण्याची संधी चालून आली तेव्हा ज्ञान असूनही शुक्राचार्यांना नाकारण्यात आलं. इंद्रदेवानं दिलेला तो एका वाक्यातला अपमानाचा आघात, एका राक्षसिणीचा मुलगा देवतांचा गुरु कसा काय होईल, या एका वाक्याच्या आघातानं एक ऋषी पूर्णपणे तुटून पडला. आणि तुटलेला माणूस कधी कधी संपूर्ण जगालाच स्वतःचा शत्रू मानू लागतो. शुक्राचार्यांनी शिवाची हजारो वर्षे तपश्चर्या केली. स्वतःला उलट टांगून घेतलं. कुठल्याही मोहाला बळी न पडता तपश्चर्या करत राहिले. आणि अखेर जेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मृत संजीवनी विद्येचं वरदान त्यांना दिलं, पण त्याच वेळी शिवानं वचन घेतलं की या विद्येचा गैरवापर करू नकोस. मात्र काही काळाने शुक्राचार्यांनी दिलेलं वचन विसरलं आणि त्यांनी देवतांविरुद्धच ही विद्या वापरली. भगवान शिवशंकर संतापले, क्रोधित झाले. त्यांनी शुक्राचार्यांना गिळून टाकलं आणि हजारो वर्षानंतर शुक्र मार्गानं बाहेर पडल्यामुळे त्यांचं नाव शुक्राचार्य पडलं. ही कथा आज अजब वाटते, पण तिचा अर्थ तेवढा सखोल आहे. शक्ती मिळाल्यावर शुक्राचार्यांचा संयम हरवला, पण त्यांना पुढे पश्चातापही झाला. माता पार्वतीनं त्यांना पुत्र समान मानण्याची विनंती शिवजींकडे केली आणि शिवजींनी त्यांना क्षमा केली. म्हणूनच शुक्राचार्य ना पूर्ण देव होते ना पूर्ण दैत्य. ते होते मानवी भावभावनांनी भरलेले एक महान ऋषी, ज्यांचं आयुष्य अपमान, तपस्या, शक्ती आणि पश्चाताप यांच्यात अडकलेलं होतं. आता मला सांगा, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? शुक्राचार्य दैत्यगुरु होते की अन्यायाने दूर ढकललेले एक महान विद्वान होते? इंटरेस्टिंग आहे ना हा विषय. या विषयामागची पूर्ण कथा, संदर्भ आणि खोल विश्लेषण आपल्या उन्हाळ भटकंती या यूट्यूब चॅनलवरती सविस्तर करण्यात आलेलं आहे. नक्की पहा. आणि अशीच वेगळी विचार करायला लावणारी भटकंती हवी असेल तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि अर्थातच यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. भेटूया.